आकाशवाणी. सूर्यकांत आवटे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G20 समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी मिळेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास. भारत रशिया दरम्यानचा व्यापार $30 अब्ज उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं प्रगतीपथावर असल्याचा परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. गुरु नानक जयंती पारंपरिक भक्तिभावानं साजरी आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड. G20 समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. मोदी यांनी आज दृकश्राव्य सहभागाद्वारे G20 समूह संमेलनाचं बोधचिन्ह, विषय आणि संकेतस्थळाचं प्रकाशन केलं. येत्या 1 डिसेंबरपासून G20 समूहाचं अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. भारत सर्व जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहे. आज प्रकाशित केलेल्या बोधचिन्हाची मोदी यांनी माहिती देताना ते म्हणाले, या बोधचिन्हात भारतीय संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक असलेलं कमळ असून ते जगाला एकजूट राखण्याचा संदेश देत आहे. या कमळाच्या 7 पाकळ्या जगातले 7 खंड तसंच संगीताच्या 7 सुरांचं प्रतीक आहे, असं सांगून मोदी यांनी G20मध्ये भारत एक पृथ्वी, एक परिवार, एक भवितव्य या मंत्राद्वारे विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त करेल, असा विश्वास व्यक्त केला. भारत रशिया दरम्यानचा व्यापार प्रगतीपथावर असून $30 अब्ज उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज सांगितलं. मॉस्को इथं भारत रशिया सहकार्य मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उभय देशांना परस्परांच्या व्यापार क्षमतांची ओळख असून लवकरच ते अधिक जवळ येतील, असं ते म्हणाले. केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन उद्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला करणार आहेत. नवी दिल्लीत होत असलेल्या या अधिवेशनाचा विषय आझादी का अमृत महोत्सव, माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिक केंद्रित शासन असा आहे. या अधिवेशनात पारदर्शकता, माहितीचा अधिकार, शासकीय अंमलबजावणी यासह इतर संबंधित विषयावर चर्चा होणार आहे. मुख्य माहिती आयुक्त तसंच विविध राज्यांचे माहिती आयुक्त आणि इतर मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. वस्तू आणि सेवा कर विभागानं कर चुकवेगिरी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत वस्तू आणि सेवा कर विभागाची आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक गोष्टींबाबत डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिटकडे विभागानं मागण्या नोंदवाव्यात, असं त्यांनी सांगितलं. राज्यानं जीएसटी संकलनात दरमहा 22,000 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे आणि देशात जीएसटी संकलनात राज्य अग्रेसर आहे. राज्यातल्या उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना आणि कॉर्पोरेट संस्थांमधल्या भरतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यांसाठीची आर्थिक तरतूद सरकारनं वाढवली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. आता विभागीय तसंच जिल्हा स्तरावरच्या प्रत्येक मेळाव्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत विभागीय स्तरावरच्या रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये तर जिल्हा स्तरावरच्या रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्याच्या खतौली विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं घोषित केलं आहे. या मतदारसंघात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी निकाल घोषित होईल. निवडणूक आयोगानं आधीच घोषित केलेल्या उत्तर प्रदेशच्या मैनपुरी आणि रामपूर विधानसभा या जागांसाठीच्या पोटनिवडणुकाही त्याच दिवशी होणार आहेत. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे 52,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 219,74,00,000च्या वर गेली आहे. त्यात 22,02,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून 837 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,75,00,000च्या वर गेली आहे. त्यात 93,77,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मध्ये जन्मलेले न्यायमूर्ती चंद्रचूड 13 मे 2016 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. कापड उद्योगाच्या सल्लागार समूहाबरोबर आज झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कापसाच्या मूल्य साखळीसाठीच्या वेगवेगळ्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. भारतीय कापसाच्या कस्तुरी या ब्रँडची विश्वासार्हता वाढावी यासाठी कस्तुरी कापसाच्या खरेदीवर वस्त्रोद्योगाने भर द्यावा असं गोयल यांनी सुचवलं. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे योग्य पाऊल ठरेल असं ते म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75व्या वर्षात वस्त्रोद्योग आणि उद्योग संघानं कापूस काढणीच्या 75,000 यंत्रांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करावं अशी सूचना त्यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 553व्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुद्वारात जाऊन गुरु नानक देव यांना नमन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 553व्या प्रकाश पर्व आणि गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी गुरुद्वारात जाऊन नमन केलं तसंच लंगरचाही लाभ घेतला. राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपासून दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 62वा तर महाराष्ट्रातला दुसरा दिवस आहे. आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या वनली इथून या यात्रेला सुरुवात झाली. आज सकाळी या यात्रेदरम्यान निधन झालेले कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून खासदार गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिलोली तालुक्यात शंकरनगर इथं राहुल गांधी यांची सभा होणार आहे. वर्धा इथं होणाऱ्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी वर्धा इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि प्रसिद्ध लेखक नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी चरित्र, आत्मचरित्राबरोबरच विविध वैचारिक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. तसंच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळाले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची अनेक ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणं प्रकाशित झाली आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधत विदर्भात वर्धा इथं 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीनं 3 तारखेला सकाळी 8 वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलनं, कवी कट्टा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज जन्मदिन. विनोदी लेखक, नाटककार, अभिनेता, संगीतकार अशा बहुआयामी प्रतिभेच्या पुलंचा महोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. आजपासून पुढचं वर्षभर देशातल्या सुमारे 23 शहरात आणि जगातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
फिफा फुटबॉल संघटनेच्या वतीनं 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान होणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा यंदा कतारमधल्या 5 शहरातल्या विविध ठिकाणच्या 8 मैदानांवर होणार आहे. या स्पर्धेत 28 फुटबॉल संघ समाविष्ट होणार असून 20 नोव्हेंबरला होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनाचा पहिला सामना कतार आणि दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉल संघांदरम्यान अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. 18 डिसेंबरला होणारा स्पर्धेचा अंतिम सामना लुसाइल स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा प्रथमच हिवाळी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अरब देशाला मिळालं आहे. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानी पोहोचला असून जागतिक क्रमवारीतलं त्याचं हे आत्तापर्यंतचं सर्वोच्च स्थान आहे. लक्ष्य सेन हा 21 वर्षीय बॅडमिंटनपटू सध्या चांगलाच फॉर्मात असून त्यानं गेल्या 25 स्पर्धांमध्ये 76,424 गुण संपादन केले आहेत. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं पदक पटकावणाऱ्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडगोळीचंही जागतिक क्रमवारीतलं स्थान उंचावलं असून ते पुरुष दुहेरीच्या त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. या दोघांनी इंडिया ओपन सुपर 500 आणि फ्रेंच ओपन सुपर 750 या स्पर्धांची अजिंक्यपदं पटकावली होती. त्याशिवाय त्यांनी बर्मिंगहॅम इथं झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक तर जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून दिलं होतं. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात उद्या सिडनी इथं न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. तर परवा गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबरला उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ॲडलेड इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात मुकाबला होणार आहे. या स्पर्धेत गटवार साखळीत सर्वाधिक 4 विजय प्राप्त करणारा भारत हा एकमात्र संघ ठरला आहे. दक्षिण कोरियामधल्या दायुगू इथं उद्यापासून 15व्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताचे 36 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून त्यात मनू भाकर, मेहुली घोष, दिव्यांश सिंग, पनवर आणि अर्जुन बबुता या प्रमुख नेमबाजांचा समावेश आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट इंडियाच्या वतीनं कोची इथं झालेल्या 15व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहर श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. यासाठी 20 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली इथं या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. या सादरीकरणानंतर 4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत कोचीच्या बोलगट्टी इथं झालेल्या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला हा पुरस्कार देण्यात आला. NMMTचे परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी मिळेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास. भारत रशिया दरम्यानचा व्यापार $30 अब्ज उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं प्रगतीपथावर असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. गुरु नानक जयंती पारंपरिक भक्तिभावानं साजरी आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर यांची निवड. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर air_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.